नमस्कार. हीच वेळ आहे, हीच संधी आहे. जीवन सुंदर छान करण्याचा हाच काळ आहे. हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. विद्यार्थ्यांनो, फुलांनो, रत्नांनो, कारंजांनो, पाखरांनो, हीच वेळ आहे, हीच संधी आहे. आपलं जीवन सुंदर छान करण्याचा हाच काळ आहे. म्हणून तुम्हाला मिळालेली संधी, तुम्हाला मिळालेला वेळ वाया घालू नका, वाया घालू नका. आपल्याला मिळालेल्या संधीचा फायदा घ्या, उपयोग करा. चांगला अभ्यास करा, मन लावून अभ्यास करा. तुमचं जीवन आहे, तुम्हाला चांगलं करावं लागणार. तुमचं जीवन आहे, तुम्हाला जगावं लागणार आहे. तुमचं जीवन आहे, तुम्हाला संघर्ष करावा लागणार आहे. तुमचं जीवन आहे, समस्या, अडचणी, दुःख, संकटे तुम्हाला दूर करावं लागतील. तुमचं जीवन आहे, तुम्हाला सुंदर करावं लागणार आहे. म्हणून लक्षात घ्या, ध्यानात घ्या. जीवन म्हणजे टाईमपास नाही, जीवन म्हणजे चिटोरी नाही, जीवन म्हणजे पोरखेळ नाही, जीवन म्हणजे खेळ नाही. तर जीवन म्हणजे एक संघर्ष आहे, जीवन म्हणजे एक युद्ध आहे, जीवन म्हणजे एक लढा आहे. जीवन म्हणजे एक संकटमय, समस्यामय, दुःखमय सागर आहे. म्हणून या संकटाला, या अडचणीला, या समस्याला, या बिकट परिस्थितीला, या प्रतिकूल परिस्थितीला दूर करण्यासाठी, याचा संघर्ष करण्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागेल, कष्ट करावं लागतील, काम करावं लागेल, झटावं लागेल, राबावं लागेल, संघर्ष करावं लागेल. तेव्हा आपलं जीवन सुंदर होईल, रंगमय होईल, छान होईल, मजेदार होईल. म्हणून कामाशिवाय काही नाही, कष्टाशिवाय काही नाही, मेहनतीशिवाय काही नाही. म्हणून काम करावंच लागणार. म्हणून विद्यार्थ्यांनो, कॉलेजच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनो, 1ली ते 10वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनो, 11वी 12वी 13वी 14वी 15वी 16वी 17वी 18वीच्या विद्यार्थ्यांनो, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनो, स्कॉलरशिप नवोदयच्या विद्यार्थ्यांनो, सर्व प्रकारच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनो, लहान्यांनो, मोठ्यांनो, लक्षात घ्या, ध्यानात घ्या, मनात बसवा, फिक्स करा. अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही. तेही कसा अभ्यास? मन लावून, ध्यान लावून, काळजीपूर्वक, शिस्तपूर्वक अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही. नियोजनपूर्वक अभ्यास करा, मुद्द्यानुसार अभ्यास करा. पद्धतीने, चांगल्या पद्धतीने, व्यवस्थितपणे अभ्यास करा. अभ्यासाची सवय लावा, अभ्यासाची आवड लावा, अभ्यासाचा छंद लावा. अभ्यास करणं छंद आहे. अभ्यासाची गोडी लावा. अभ्यासात खूप मजा आहे. वाचण्यात, लिहिण्यात, सराव करण्यात खूप मजा आहे. किती कर्मता अभ्यास करताय, किती मजा वाटते अभ्यास करताय. म्हणून अभ्यास करा, मन लावून, ध्यान लावून अभ्यास करा. खेळण्यात वेळ घालू नका, गप्पा मारण्यात वेळ घालू नका, हिंडण्या फिरण्यात वेळ घालू नका. टाइमपास करण्यात वेळ घालू नका, फालतू कामात वेळ घालू नका, कोणाला चिडवण्यात वेळ घालू नका, कोणाला त्रास देण्यात वेळ घालू नका, भांडणं करण्यात, मस्ती करण्यात वेळ घालू नका. तर अभ्यासात वेळ घाला, कामात वेळ घाला. आपण नेहमी काम करत राहावं, नेहमी कष्ट करत राहावं, मेहनत करत राहावी. आपल्याला फळ मिळतं, आपलं जीवन सुंदर होतं, आपलं जीवन रंगमय होतं. म्हणून विद्यार्थ्यांनो, जागे व्हा, जागे व्हा. विद्यार्थ्यांनो, जागे व्हा. उठा, संघर्ष करा. हीच वेळ आहे, हीच संधी आहे, हाच काळ आहे. लक्षात घ्या, ध्यानात घ्या. कारण एकदा वेळ गेली, एकदा काळ गेला, एकदा संधी गेली की नंतर काही होत नाही, नंतर काही मिळत नाही, नंतर काही तुमचं होत नाही, नंतर तुमचं जीवन सुंदर होत नाही, नंतर तुम्हाला जे पाहिजे ते मिळत नाही, नंतर तुम्हाला जे हवं आहे ते मिळत नाही. म्हणून हीच संधी आहे, हाच काळ आहे, हाच चान्स आहे. याचा फायदा घ्या, याचा उपयोग करा. उठा विद्यार्थ्यांनो, कॉलेजच्या विद्यार्थ्यांनो, शाळेच्या विद्यार्थ्यांनो, सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांनो, बाळांनो, फुलांनो, रत्नांनो, कारंजांनो, उठा, अभ्यास करा. आईवडिलांचं ऐका, शिक्षकांचं ऐका, ध्येय ध्यास ठेवा, काळजी ठेवा, चिंता ठेवा.
धीर ठेवा, धैर्य ठेवा, शिस्तता ठेवा, आवड ठेवा, गोडी ठेवा, जिद्द ठेवा, चिकाटी ठेवा, इच्छा तयारी ठेवा, स्वतःवर आत्मविश्वास ठेवा, चांगल्या गुणांची साथ धरा, दूरदृष्टी ठेवा, जाण ठेवा, भान ठेवा, सावधान राहा, सतर्क राहा आणि मन लावून ध्यान लावून अभ्यास करा आणि तुमचा स्वप्न, तुमच्या आईवडिलाचं स्वप्न पूर्ण करा. तुमचं जीवन एकदम सुंदर बनवा. हीच वेळ आहे, हीच संधी आहे, हाच काळ आहे. लक्षात ठेवा, जर तुम्ही अभ्यास केला नाही, तुम्हाला मिळालेल्या संधीचा, तुम्हाला मिळालेल्या वेळेचा उपयोग तुम्ही केला नाही, चांगला उपयोग केला नाही, या संधीचा, या वेळेचा तुम्ही चांगला उपयोग घेतला नाही, तर मात्र तुम्हाला दुःखमय, संकटमय, अडचणमय जीवन आल्याशिवाय राहणार नाही. एकदम कंगालमय जीवन तुम्हाला येईल, एकदम नरकमय जीवन तुम्हाला येईल आणि नंतर तुम्हाला मग पश्चाताप होईल. अरे रे रे, आपण अगोदर अभ्यास केला असता तर बरं झालं असतं. अशी वेळ आपल्याला आली नसती. म्हणून पश्चाताप होण्याच्या अगोदर तुम्ही अभ्यास करा. नंतर पश्चाताप होण्यापेक्षा आता अभ्यास केलेला बरं, आता मननचिंतन केलेलं बरं, आता परीक्षण निरीक्षण केलेलं बरं. म्हणून अभ्यास करा. विद्यार्थ्यांनो, जागे व्हा, संघर्ष करा, झटा राबा, भांडण करू नका, तंटा करू नका, मस्ती करू नका, मौज करू नका, कुणाला त्रास देऊ नका, कोणाला चिडू नका, अहंकार ठेवू नका, शिस्त ठेवा, नम्रता ठेवा, चांगुलपणा ठेवा, चांगल्या गुणाची साथ धरा, अभ्यासाची आवड ठेवा, दुसऱ्यांचा मान ठेवा, दुसऱ्यांचा आदर करा, दुसऱ्यांचा सत्कार करा, स्वच्छता ठेवा, चांगुलपणा ठेवा, मन निर्मळ ठेवा, विचार सुंदर ठेवा आणि अभ्यास करा. मन लावून अभ्यास करा, माणुसकीने, चांगल्या गुणाने अभ्यास करा. जीवन फार संकटमय आहे. केव्हा कोणती परिस्थिती येईल, केव्हा कोणता काळ येईल, केव्हा दुष्काळ पडेल, केव्हा कोणतं मोठं तुफान येईल, केव्हा कोणतं संकटाचं वादळ येईल, केव्हा काय होईल, काही सांगता येत नाही. म्हणून नेहमी सावधान राहा, सतर्क राहा आणि अभ्यास करा. मन लावून, ध्यान लावून, काळजीपूर्वक, शिस्तपूर्वक, ध्यासाने, ध्येयाने अभ्यास करा. हे चांगलं उदात्त ध्येय ठेवा, हे चांगलं ध्येय ठेवा, एक तुमचं गोल ठेवा, एक तुमचं एम ठेवा, चांगलं ध्येय ठेवा, ध्यास ठेवा आणि त्या ध्येयाने, त्या ध्येयाने, त्या ध्यासाने तुम्ही अभ्यास करा. तुमच्याजवळ जी कला आहे, तुमच्याजवळ जे गुण आहेत, तुमच्याजवळ जे गुण आहेत, त्या गुणाचा, त्या कलेचा अभ्यास करा. युक्तीने अभ्यास करा, आवडीने अभ्यास करा, गोडीने अभ्यास करा. हीच वेळ आहे, हीच संधी आहे. तुम्ही जर मन लावून अभ्यास केला, तुम्ही जर ध्यान लावून अभ्यास केला, तुम्ही जर सराव केला, मननचिंतन केलं, वाचन केलं, लिखाण केलं, सराव केला, मननचिंतन केलं, सर्व प्रकारची पुस्तके वाचली, जनरल नॉलेज वाचली, इतर सर्व प्रकारची पुस्तके वाचली, सर्व प्रकारचं ज्ञान घेतलं, गणित, इंग्लिश, मराठी या विषयाचा पाया पक्का केला, ध्यानपूर्वक, मनपूर्वक अभ्यास केला, चिंतन केलं, जीवन सुंदर करण्यासाठी, चांगलं करण्यासाठी शिकली, आवडीने गोडीने शिकली, आपलं ध्येय, आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी संघर्ष केला, तर तुम्हाला एकदम सुंदर जीवन येईल. तुमचं जीवन एकदम सुंदर होईल, झकास होईल, छान छान होईल आणि तुम्हाला काही कोणी म्हणणार नाही. परंतु जर तुम्ही अभ्यास केलाच नाही, भांडण केला, तंटा केली, ऐस केली, मजा केली, मस्ती केली, मौज केली, खेळण्यात वेळ घातला, वेळेचं महत्त्व जाणलं नाही, जीवनाचं महत्त्व जाणलं नाही, सिरियस झाली नाही, सगळा वेळ असाच घातला, सगळे दिवस अशीच घातली, तर मात्र तुम्हाला कंगालमय, नरकमय जीवन आल्याशिवाय राहणार नाही आणि मग तुमचं जगणं खूप कठीण होऊन जाईल. तुम्हाला वाटेल की हे नको जगणं, असं काही कामाचं नाही. म्हणून अशी वेळ येण्यापेक्षा, अशी खूप कठीण वेळ येण्यापेक्षा, पश्चाताप होण्यापेक्षा, जीवन कंगालमय, नरकमय बनण्यापेक्षा अभ्यास केलेला बरं. आता सावध राहिलेलं बरं, जागरूक राहिलेलं बरं, सावधान राहिलेलं बरं. म्हणून सावधान राहा, जागरूक राहा, सतर्क राहा आणि चांगला अभ्यास करा, मन लावून अभ्यास करा. कारण हीच वेळ आहे, हीच संधी आहे. म्हणून या वेळेचा, या संधीचा फायदा घ्या, चांगला अभ्यास करा, मन लावून अभ्यास करा.
तुमचे ध्येय, तुमचे स्वप्न साकार करा. आईवडिलांचं ऐका, शिक्षकांचं ऐका, धडपड ठेवा, तळमळ ठेवा. कारण अभ्यास करण्याचे हेच गुण आहे. एक आवड, गोडी, जिद्द, चिकाटी, इच्छा, तयारी, स्वतःवर आत्मविश्वास, दूरदृष्टी, धीर, धैर्य, ध्यास, काळजी, चिंता, चांगुलपणा, माणुसकी, नम्रता, योग्यता, शिस्त, वळण, शिष्टाचार, प्रखर अभ्यास, खडतर अभ्यास, कष्ट, मेहनत, चांगुलपणा, सुंदर विचार, सज्जनता, परोपकारता, माया, दया, प्रेमळ, प्रेम, सत्य, एकता, सुंदरता या गुणाची पारख करा आणि या गुणाच्या आधारे तुम्ही अभ्यास करा आणि आपलं जीवन सुंदर करा. जागे व्हा विद्यार्थ्यांनो, अभ्यास करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.